आदिवासी शेतकऱ्यांना वारस नोंद व कब्जा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीत वाढत होत असून एकूण दाखल तक्रारीची संख्या 4 झाली आहे। कळवण तालुक्यातील सुकापूर येथील व वरखेडा येथील शेतकऱ्यांना आमिष दाखवून फसविलेच्या तक्रारीचा तपास सुरू असताना अबोना पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अबोना पोलिसात संतोष बाजीराव बागुल वरखेडा यांनी तक्रार दाखल केली। बाजीराव नाना बागुल व भाऊसार नाना बागुल यांचे मालकीचे 6 एकर शेती क्षेत्र असून त्याचा गट क्रमांक 80 असा आहे। त्यापैकी 3 एकर जमीन बाजीराव बागुल हे करतात, तर उर्वरित 3 एकर जमिनीवर बेकायदेशीर कब्जा एका इस्माने केल्याने त्यांचा वाद न्यायालयात सुरू आहे। सदर वादाची माहिती संदीप भिकाजी अवधूत यांना समजली। मौजे वरखेडा येथील आमचे घरी संदीप अवधूत राहणार दत्तनगर कसबे वनी, सुनील परदेशी राहणार नाशिक व एक अज्ञात इसम महिला असे तिघे घरी आले व तुमच्या जमिनीचा वाद मिटून देऊ व तुमची जमीन तुम्हाला मिळून देऊ असे सांगितले व त्यासाठी 2.5 लाख रुपये फी द्यावी लागेल असे सांगण्यात आले। जमिनीचे मूळ खरेदी खत, उतारा, 7/12 उतारा, नोंदी व इतर कागदपत्रे घेतली। जुलै 2017 ते 2018 या दरम्यान हे तिघे पुन्हा माझ्या घरी आले व पैशाची मागणी केली। त्यावेळी त्यांना 50,000 रुपये दिले। त्यानंतर सुमारे 20 ते 22 दिवसांनी संदीप अवधूत याचा मला फोन आला व माझ्यावर वणी येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मला पैशाची गरज असल्याचे सांगण्यात आले। मी वणी येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाजींबरोबर गेलो होतो तेव्हा संदीप अवधूत यांना सलाईन लावलेली होती। तेथे एक परिस्थिती महिला होती। त्यांनी सांगितले की तुम्ही पैसे देऊन टाका, तुमचे काम होऊन जाईल, काम नाही झाले तर मी पैसे देईल असे सांगितले। मी त्यावर विश्वास ठेवून संदीप दादा याला 50,000 रुपये दिले। नंतर काही दिवसांनी मी वारंवार संपर्क केला, मात्र काम होऊन जाईल असे आश्वासन दिले। यात संदीप अवधूत यांनी स्वतःच वकील असल्याचे सांगितले। सुनील परदेशी व अज्ञात महिला यांनी मानव अधिकार पदाधिकारी अशी ओळख करून दिली होती। त्याबाबत पाठपुरावा केला, मात्र काम झाले नाही। त्यामुळे माझी फसवणूक कट रचून चौघांनी केल्याची खात्री झाली। त्यामुळे संदीप अवधूत, सुनील परदेशी, अज्ञात महिला व परिचित महिला यांनी संगनमत करून माझ्याकडून 1 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याने माझी या विरोधात कायदेशीर तक्रार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे। अबोना पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर तक्रारदार पुढे येत असून संदीप अवधूत व इतर यांच्या विरोधात अबोना पोलिसात 3 तर सुरगाणा पोलिसात 1 अशा एकूण 4 तक्रारी दाखल झाल्या आहेत। आमचा जमिनीचा वाद आहे आणि ते कळवण कोर्टात न्यायालयात चालू होतं आणि ते संदीप अवधूत यांना माहिती पडलं आणि ते आमच्या घरी आले। आम्हाला विचारलं त्यांनी, आम्ही त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं आहे, कागदपत्र दाखवलं त्यांना। ते सांगत होते म्हणे आम्ही तुमचा निकाल लावून देऊ, काय असेल ते आमची फी तुम्ही घेऊन टाका। मग ते आम्ही ठरवलं 2,65,000 मध्ये आमचं डन झालं होतं। त्याच्यानंतर ते तिघं सुनील परदेशी आणि संदीप अवधूत आणि एक महिला होती आणि अजून एक होती, हे आले आणि चौघ आले, पैसे घेऊन गेले। पैसे कुठे दिले तुम्ही? आमच्या घरी दिले 50,000 वरखेड्याला। हो। त्याच्यानंतर 20-22 दिवसानंतर संदीप अवधूतनी परत फोन केला आणि सांगितलं त्यांनी का मला पैसे लागू राहिले, मी ॲडमिट आहे। मग म्हटलं कुठं? वणीला म्हणे, शेळके दवाखान्यात, शेळके डॉक्टर नाही का त्यांच्या दवाखान्यात। तेव्हा 50,000 रुपये दिले। म्हणजे एकूण किती पैसे दिले? एकूण 1 लाख रुपये दिले। 1 लाख? हो। त्यानंतर तुमचं काम होईल किंवा नाही होणार याबाबत विचारणा केली का? हो, मी विचारलं ना, तर त्यांच्या बरोबर एक बाई होती, तिने सांगितलं, ती मला ओळखत होती, तिने सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल म्हणे, काम झालं नाही तर म्हणे मी तुमचे पैसे परत देईल म्हणे। कुठली बाई होती ती? म्हणाली विश्वास ठेवा म्हणे। पण नंतर तुम्ही काम होत नाही म्हणून आमचे पैसे द्या किंवा असं काही त्याला सांगितलं? खूप फोन कॉन्टॅक्ट केलं पण त्यांनी फोन काही उचलले नाही। नंतर तर मग 4-5 महिनेपर्यंत चाललं आमचं आणि तिथून त्यांनी फोनच डायरेक्ट बंद केला, म्हणजे नंबर बदलवला। आता तुम्ही अबोना पोलीस ठाण्यात तक्रार? हां, आम्ही तक्रार म्हणजे ते आम्ही मोबाईलवर व्हॉट्सअपला पाहिलं, म्हटलं आहेत आमचे पण पैसे त्यांनी उडवलेले आहेत। काय पाहिलं म्हणजे तुम्ही बातम्या बघितल्या? हां, बातम्या बघितली। त्याच्यानंतर तुम्ही अबोना पोलीस ठाण्यात धाव घेतली? हो। काय प्रशासनाला काय विनंती कराल? मी प्रशासनाला एकच सांगतो की त्यांनी आमचे पैसे आमच्याकडनं घेतले, ते
त्यांच्यावर काही कारवाई करायला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांनी आणि आमचे गरिबांचे पैसे मिळून द्यावे. तुमचं नाव सुभाष भाऊराव बागुल. तुमच्या भावांनी सांगितल्याप्रमाणे तुमची आर्थिक फसवणूक झालेली आहे. फसवणूक झाली. त्याबाबत तुम्ही आबोना पोलीस ठाण्यात आज धाव घेतली. बरं. काय सांगाल पोलीस प्रशासनाला काय विनंती कराल आणि आम्हाला- एकंदरीत काय प्रकरण आहे? आम्हाला एवढीच प्रशासन आम्ही आता निवेदन साहेबांना निवेदन दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला निवेदन. आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती की आम्ही शेतकरी मोलमजुरी आहेत, कष्ट करणारे आम्ही आहेत, आम्हाला फक्त आमचे पैसे त्यांनी मिळवून द्यावे एवढीच आम्हाला विनंती. म्हणजे आणि अशा जर तक्रारी असतील तर त्या तक्रारदारांनी काय करणं आवश्यक आहे, काय सांगाल? की त्यांनी सगळं कोणत्याही गोष्टीला आपण बळी न पडता कोणत्याही गोष्टी पहिले शहानिशा, प्रत्येक गोष्टी शहानिशा करावी आणि प्रत्येक कुणाचं मार्गदर्शन किंवा ह्या गोष्टी करून असं शासनाचं किंवा कोणा गायडन्स करावा की या गोष्टीला बळी पडू नये असं सगळ्यांना विनंती, कळकळीची विनंती. समजा तुम्हाला पोलीस स्टेशनकडनं काही न्याय मिळाला नाही तर तुम्ही वरिष्ठ कार्यालयात धाव घेणार आहात. नक्कीच साहेब, नक्कीच. आम्ही वरिष्ठ पातळीवर त्याचे पाठपुरावा करू. कागद सगळे आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, आम्ही सगळे कागद निशाने आम्ही त्यांना पाठपुरावा नक्कीच करू. लोकशाही न्यूजसाठी कळवण प्रतिनिधी सागर मोर.